विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत एसएससी बोर्ड परीक्षा 2022 साठी उपयुक्त इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। ही जी प्रश्नपत्रिका आहे एकूण 40 गुणांची असून यासाठी वेळ दिलेला आहे 2 तास। तर विद्यार्थ्यांनी ही उत्तरपत्रिका शेवटपर्यंत पाहावी। तर सुरू करूया। यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल। यामध्ये 3 विधाने विचारली जातील व प्रत्येक विधान हे 1 गुणांसाठी असेल। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब असे म्हणतात। यासाठी पर्याय अ ठकी, ब कालीचंडिका, क गंगावती आणि ड चंपावती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ठकी। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले। यासाठी पर्याय अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर आणि ड कोलकाता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क ऊर। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते। यासाठी पर्याय अ तत्वज्ञान, ब नीतिशास्त्र, क इतिहास आणि ड मानववंशशास्त्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ तत्वज्ञान। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 3 गट दिले जातील। प्रत्येक गटात 4 जोड्या असतील, त्यापैकी 1 जोडी चुकीची असेल, ती आपणास ओळखायची आहे। अ जो गट आहे त्यामध्ये पहिली जोडी जी आहे ती म्हणजे दर्पण बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर 2 केसरी बाळ गंगाधर टिळक, 3 दीनबंधू गोपाळ हरी देशमुख आणि 4 प्रभाकर भाऊ महाजन। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 दीनबंधू गोपाळ हरी देशमुख। त्यानंतर ब जो गट आहे तो म्हणजे 1 लाल किल्ला उदयपूर, 2 जंतर मंतर जयपूर, 3 बद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 लाल किल्ला उदयपूर। त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, 3 कोल्हापूर देवस्थान आणि 4 अजिंठा जागतिक वारसा स्थळ। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे ताडोबा लेणी। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असून यामध्ये 3 संकल्पना चित्र दिले जातील। त्यापैकी पहिले जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया। पुढील आकृतिबंध पूर्ण करा। त्यामध्ये भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार। तर भारताचा इतिहास लिहिणारे आपणास 4 ब्रिटिश इतिहासकार लिहायचे आहेत। त्यामध्ये 1 जेम्स मिल, त्यानंतर 2 विल्यम विल्सन हंटर, त्यानंतर 3 जेम्स ग्रँडफ आणि 4 कर्नल टॉड। अशा प्रकारे भारताचा इतिहास लिहिणारे 4 इतिहासकार। त्यानंतर 2 जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यामध्ये संकल्पना चित्र आहे की कोशांच्या मांडणीची वैशिष्ट्य। तर कोशाच्या मांडणीचे वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आहे अचूकपणा, दुसरं वैशिष्ट्य आहे नेमकेपणा, तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता आणि चौथे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अद्ययावतता। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यामध्ये बैठे खेळ। तर पहिला जो बैठे खेळ आहे तो म्हणजे बुद्धिबळ, त्यानंतर पत्ते हा दुसरा बैठे खेळ,
त्यानंतर भातुकली आणि चौथा जो बैठे खेळ आहे तो म्हणजे सापशिडी. त्यानंतर प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिली जी टीप आहे ती म्हणजे वृत्तपत्रांची स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर 2 सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर 3 पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यानंतर 4 तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. अशा प्रकारे वर्तमानपत्राने स्वातंत्र्य संग्रामातील कार्य आपणास सांगता येतील. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळांचे महत्त्व स्पष्ट करा. तर याचे उत्तर, खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये 1 खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. 2 माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उत्साहित होते. त्यानंतर 3 खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. 4 खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी येतात. त्यानंतर 5 सांघिक खेळातून सहकार्य, संघभावना व नेतृत्व गुण वाढीस लागतात. अशा प्रकारे खेळाचे महत्त्व आपणास स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढील जो आहे तो म्हणजे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2 विधाने आपणास सकारण स्पष्ट करावायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर, 1 इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळविणे, सूची तयार करणे, संशोधनाचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर 2 प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. त्यानंतर 3 प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते, पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते. त्यानंतर 4 या सर्व कृती करताना कोणती साधने बाळगली पाहिजेत हे माहीत असले पाहिजे आणि प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. तर याचे उत्तर, व्हॉल्टियरच्या मते इतिहास लेखनासाठी नंबर 1 वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर 2 तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 या त्यांच्या मतानुसार इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टियर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे उत्तर, 1 एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. त्यानंतर 2 वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. त्यानंतर 3 वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50 या 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपणास अभ्यासावा लागतो. त्यानंतर 4 दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञान इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर 1. लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवीन कौशल्य अवगत करीत गेला. 2. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. 3. कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न 4, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. यासाठी खेळ आणि इतिहास या पाठातील आपण उतारा निवडलेला आहे. या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न, बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करीत असत? तर याचे उत्तर, बाळ जगन्नाथ पंडित क्रिकेट सामन्याचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. त्यानंतर दुसरा प्रश्न, समालोचकाचे कोणते काम असते? तर याचे उत्तर, मैदानावर चालू असलेल्या सामन्याचे, त्यातील घटनांचे, खेळाडूंच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असत. आणि तिसरा जो 2 गुणांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे? तर याचे उत्तर, बाळ जगन्नाथ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत. त्यानंतर 2, खेळाडू संबंधीची माहिती आणि इतिहास सांगत असत. त्यानंतर 3, त्या खेळाडूंनी पूर्वी केलेले विक्रम व त्या आठवणीही सांगत असत. आणि 4, खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे त्यांना उत्तम ज्ञान होते आणि या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन अतिशय रंजक होत असेल. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा असेल. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्वातंत्र्य इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये 1, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर 3, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे प्रमुख सूत्र आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर, पर्यटनाशी संबंधित अशा पुढील व्यावसायिक क्षेत्र आहेत. त्यामध्ये 1, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर 2, खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर 3, हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर 4, हॉटेल्सशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग. 5, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारी बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. त्याचबरोबर 6, प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायाच्या संधी आपणास पर्यटनामुळे उपलब्ध होतात आणि त्यामुळे पर्यटकाशी अशा विविध व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनाचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते? तर याचे उत्तर, इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनाचा अभ्यास करावाच लागतो आणि
ही साधने हाताळताना त्याला पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामध्ये एक, त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या प्राचीन लिप्या आणि त्याचा विकासक्रम याचे ज्ञान हवे. त्यानंतर 2, तो ज्या काळातील घटनेचा अभ्यास करीत आहे त्या इतिहास काळातील समाजरचना व परंपरा याची त्याने माहिती करून घेतली पाहिजे. त्यानंतर 3, त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती त्याची ओळख त्यांना असावी. त्यानंतर 4, तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता याचे त्याला प्राथमिक ज्ञान असावे. त्यानंतर 5, तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्याचा विकासक्रम याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर 6, जे प्राचीन दस्तावेज तो हाताळत आहे त्या कागदाचा प्रकार, शाई व रंग, भृजपत्रे इत्यादी बाबत त्याला माहिती असावी. त्यानंतर 7, कोरीव लेखासाठी वापरलेला दगड, स्वरूपाविषयीची माहिती त्याने अवगत केलेली असावी. त्यानंतर 8, त्याच्या अभ्यासा विषयासंबंधी यापूर्वी झालेले संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे. 9, दस्तऐवजाची सफाई व संवर्धन यासाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक प्रक्रिया व त्यासाठी लागणारी उपकरणे व रसायने याची माहिती त्याला असावी. आणि 10वे जे प्रशिक्षण आहे ते म्हणजे संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान त्याने अभ्यासलेले असावे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 6, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. यासाठी पर्याय आहेत अ, राष्ट्रपती, ब, प्रधानमंत्री, क, उपराष्ट्रपती आणि ड, लोकसभेचे सभापती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. अ, जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, ब, शेतमालाला योग्य भाव मिळावा, क, ग्राहकांचे संरक्षण करणे आणि ड, धरणे बांधावीत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शेतमालाला योग्य भाव मिळावा. त्यानंतर प्रश्न 7 जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. कारण एक, संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. त्यानंतर 2, संविधानात बदलाच्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानंतर 3, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर 2, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3, या धोरणावरील जनतेच्या प्रक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक, कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशी
खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर 2 चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर 3 खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचवून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. त्यानंतर प्रश्न तिसरा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. तर याचे उत्तर 1 देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. 2 हुकुमशाही किंवा लष्करशाहीत सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते. 3 लोकशाही व्यवस्थेत मात्र सत्तेचे केंद्रशासन, राज्यशासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गाभा असतो. 4 लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे आदिवासी चळवळ. तर याचे उत्तर आदिवासी हा प्रारंभिक काळापासून जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. त्यानंतर 2 ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने कोलाम, गोंड, संताळ, मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशाविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते. त्यानंतर 3 स्वातंत्र्य भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यानंतर 4 वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वन जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत आणि यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती आपणास करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो आहे तो पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे शिवसेना, दुसरा आहे शेतकरी कामगार पक्ष, तिसरा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि चौथा जो आहे तो म्हणजे समाजवादी पक्ष. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांचे कार्य. तर पहिलं कार्य आहे जोहड बांधून जलसंवर्धन केले, दुसरं आहे नद्यांचे पुनर्जीवन, वन संवर्धन आणि चौथे जे कार्य आहे वन्यजीव संवर्धन. त्यानंतर प्रश्न 9वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा. तर उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. त्यामध्ये 1 निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2 प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर 3 आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर 4 निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर 5 राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य आपणास सांगता येतील. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 2 स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या. तर याचे उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री चळवळी लढत होत्या. त्यामध्ये 1 स्त्रियावरील होणारा अन्याय दूर व्हावा, 2 स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यानंतर 3 सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे आणि चौथा जो आहे तो म्हणजे सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नीत्व
बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीवादी चळवळी या सुधारणासाठी लढत होत्या। तर मित्रो, अशा प्रकारे आज आपण हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करा। धन्यवाद।